बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सरोदेंना दणका दिलाय। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ही कारवाई करण्यात आली। भाजपच्या आशिष शेलारांनी मविया आणि मनसेच्या मतचोरीच्या मोर्चाला पत्रकार परिषदेमधून प्रत्युत्तर दिलं। विरोधकांनी तुष्टीकरणाचा कळस गाठलाय अशी टीका यावेळी त्यांनी केली। राज ठाकरेंनी बोट जिहाद करू नये असं म्हणत आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला। तर मत मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका असं म्हणत त्यांनी घणाघात केला। भाजपचे आशिष शेलारांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत विरोधकांवर टीका केली। तर राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीमध्ये हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना केला। आशिष शेलार यांचं धाडस कौतुकास्पद आहे। त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला। तर शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवल्याचा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला। आशिष शेलारांनी आमचा आरोप मान्य केल्याचं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं। तर प्रभाकर पाटील हे कल्याणमध्ये मतदान करतात आणि लोढांसाठीही मतदान करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग लोढांवर गुन्हा दाखल करायचा का असा सवाल त्यांनी केला। खासदार सुप्रिया सुळेंनी फलटणमधील पीडित कुटुंबाची भेट घेतली। कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये राज्यातील डॉक्टर संघटनांनी आजपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। कबूतरखानाच्या मुद्द्यावरून जैन समुदाय आक्रमक झालाय। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या उपस्थितीमध्ये आझाद मैदानात जैन समुदाय उपोषण करणार आहे। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली। त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यांच्या मुलानं बनवलेला फोटो सुळेंना यावेळी दाखवला। प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यानंच होतीये, पापा मिस यू असा भावनिक मजकूर त्यावर लिहिला होता। नाशिकमध्ये उदय सांगळे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। उदय सांगळेंनी स्वतः ही माहिती दिली। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडलेला आहे। माजी आमदार रामदास सारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनीता सारोस्कर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। सुनीता सारोस्कर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात 8 डिसेंबर रोजी नियोजित करण्यात आलंय। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशनासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू शकते। त्यामुळे अधिवेशन 8 ते 10 दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीतच रस्सीखेच सुरू आहे। भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये एकमेकांचे पदाधिकारी एक दुसऱ्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत। यामुळे पक्षफोडीची स्पर्धा असल्याची जोरदार चर्चा आहे। मदरशांमध्येही वंदे मातरम बंधनकारक करण्याची मागणी तुषार भोसलेंनी केली आहे। तर ज्या मदरशांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार नाही त्यांचं सरकारी अनुदान तात्काळ बंद करा अशी मागणीही त्यांनी केली। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे भाजपचे माजी सभापती अनिल विरानी यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांची नावं मीरा भाईंदरमधील मतदार यादीमध्ये असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्यांची नावं गुजरातमधील सुरत आणि भावनगर या दोन्ही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये असल्याचा दावा पुराव्यानिशी काँग्रेसनं पत्रकार परिषदेत केला। दस्तऐवजानुसार या आराखड्यात हा भूखंड नॉन डेव्हलपमेंट झोन म्हणून दर्शवण्यात आलेला आहे। ठीक आहे, कागदपत्रामधूनही दिसून येते की या भूखंडावर कोणताही ॲक्सेस रस्ता नाही। ठीक आहे, आणि हा जो परिसर आहे हा काय म्हणतात त्याला उंचीवरती आहे, डोंगराळ भागात आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेच्या मूलभूत सुविधा नाहीत असा हा भूखंड आहे। याशिवाय मला सांगायचं आहे तुम्हाला की DCPR 2034 नुसार हा भूखंड बहुधा संजय गांधीच्या जो आहे उद्यानाच्या पर्यावरण सर्वेक्षण क्षेत्रात म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो। म्हणजेच
या ठिकाणी जैविक वैविध्यता आहे आणि वन्यजीवांच्या संरक्षणासंदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय उद्यानाभोवती ठेवलेल्या पर्यावरण बफर झोनच्या निर्देशाबाबत सुद्धा हा भूखंड बाधित असू शकतो. आमचं म्हणणं आहे की हा बाधित होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महाघोटाळ्याचा पहिला टप्पा आपण बोलूया. आता महाघोटाळ्याचा पहिला टप्पा काय, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बिल्डर मित्राला लाभ देण्यासाठी पहिल्यांतर NDZ म्हणजे नॉन डेव्हलपमेंट झोनचे रेसिडेन्शियल झोनमध्ये रूपांतर करण्यात आलं. 12 मे 2023 रोजी फडणवीस सरकारने एकच आदेशाने हा चमत्कार घडवला आणि काय केलं, ज्या ठिकाणी नॉन डेव्हलपमेंट झोन होती ती जमीन पूर्णपणे रेसिडेन्शियल झोन म्हणून वर्गीकरण करण्यात आली. आणि या जादू फेरबळामुळे काय झालं, भूखंडामध्ये आता याला पोलीस हाऊसिंग म्हणून आरक्षित करण्याचा निर्णय करण्यात आला. पण लक्षात घ्या, ही टेकडीची जागा आहे, पर्यावरणाशी संवेदनशील जागा आहे, रस्त्याचा इथे एक्सेस नाही आहे, कोणत्याही मूलभूत सुविधांचं त्या ठिकाणी जे आहे ते काही व्यवस्थापन नाही आहे. तरी अचानक ही जागा पोलीस हाऊसिंग आरक्षित रहिवासी क्षेत्र म्हणून का दाखवण्यात आली, हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर यामागे तर्क आहे. काय तर्क आहे ते एकच उत्तर यायचं की हे सगळं DB रिॲलिटीला लिमिटेड कंपनीला जे आहे त्यांना लाडक्या बिल्डरसाठी केलं. 1991चा तुम्ही जर विकास आराखडा बघितलात तर त्यात सुद्धा ही जमीन जी आहे ते नॉन डेव्हलपमेंट झोनमध्येच त्या ठिकाणी असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. मग आता हा फायदा दुसऱ्या टप्प्यामध्ये कसा करण्यात आला, यांच्यासाठी एकतर ते आर झोनमध्ये आणलं, नंतर काय केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये फायदा काय केला, त्या ठिकाणी काय रस्ता न मागता मंजुरी मिळवली आणि त्याचबरोबर अट मोडली आणि जनतेचा पैसा खर्च केला. आता तो कसा तुम्ही खालीप्रमाणे सांगते तुम्हाला. आर झोनमध्ये रूपांतर केलं नॉन डेव्हलपमेंट झोनचं. आर झोनमध्ये रूपांतरची मंजुरी मिळते वक्तनं एक अट ठेवण्यात आल्या होत्या. त्या अट अशी होती त्यावेळी ठेवण्यात आल्या होत्या की बिल्डरने आधी हा रस्ता बांधावा आणि दुसरी अट ठेवण्यात आलेली की जमीन जसं मी सांगितलं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये क्षेत्रात आहे किंवा नाही याची NOC घेऊन यावी, नाही याची NOC घेऊन यावी. बरोबर आहे. हां, म्हणजे 2 कंडिशन ठेवण्यात आल्या होत्या. एक कंडिशन. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. भुसावळमध्ये शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची बैठक झाली. यावेळी मोठ्या संख्येनं इच्छुक उमेदवार उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण आढावा घेतल्यानंतर इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे. पैलवान सिकंदर शेख अटक प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क केला. माहिती घेऊन उत्तर देण्याचं आश्वासन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सुळेंना दिलं. मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना तब्येतीतून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर आम्हाला करमत नसल्याचं म्हणत खंतही त्यांनी बोलून दाखवली. पालघरमध्ये संसद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. खेलो इंडिया अंतर्गत खासदार हेमंत साबरा यांच्या पुढाकारानं आयोजन करण्यात आलं. अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काँग्रेसच्या वतीनं जवाब दो आंदोलन करण्यात आलं. अमरावतीमध्ये साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत कचरा माफियांच्या विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मुळशी तालुक्यातील रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगवर पोलिसांनी कारवाई केली. यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूकही सुरळीत झाली आहे. सततच्या पावसामुळे तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला होता. खड्डे दुरुस्त केल्यानं वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. तळेगाव ते उरुळी कांचन या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाविरोधात नागरिकांनी एल्गार पुकारला. तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये मानव वस्तींवर होत असलेल्या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मंचरमध्ये नागरिकांनी रास्ता रोको केला. नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला. त्यामुळे आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मोहोळ इथं सिद्धेश्वर एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून निवेदन देण्यात आलं. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. कढोली इथल्या प्रशांत मसे या शेतकऱ्यानं पावसामुळे हतबल होऊन 6 एकर शेतातील सोयाबीन जाळून टाकलं. यामुळे सुमारे 25,000 रुपये कापणी खर्च वाया गेला. तर शेतकरी प्रशांत मसे आर्थिक संकटात सापडले.
मंत्री गिरीश महाजन यांनी दिंडोरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. यावेळी त्यांनी तातडीनं पंचनामे करून मदत देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 4 रेल्वे गाड्यांपैकी 2 रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकामध्ये थांबा देण्यात आलाय. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अध्यापन कौशल्यात भर घालण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं. नोव्हेंबर ते जानेवारी या 3 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं 43 स्पर्धा घेण्यात येणार आहेत. प्रत्येक शिक्षकांना यामध्ये सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागपूरच्या भील गावातील अनंत देशमुखनं अरब इथल्या ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियन बॉक्सर स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीमध्ये अनंतला कझाकिस्तानच्या बॉक्सरचं आव्हान असेल. चंद्रपूर जिल्ह्यातील बढा तीर्थक्षेत्र सज्ज होत आहे. यंदा 5 नोव्हेंबर रोजी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होत असतात. भारतीय लष्करानं वाळवंटी भागामध्ये वायू समन्वय 2 नावाचा मोठा ड्रोन आणि काउंटर ड्रोन युद्धसराव पूर्ण केलाय. पुण्यातील दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली हवाई आणि जमिनीवरील तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर करण्यात आला. यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. मका, कापूस आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी महिलांना अश्रू अनावर झाले. मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. यामध्ये मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरचा समावेश आहे. तर केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव R.K. पांडे यांच्या नेतृत्वात 8 जणांचं पथक पाहणी करणार आहे. पुण्याच्या पिंपरखेड जांबूत परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. तातडीनं या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रोहन बोंबे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. दरम्यान रोहनच्या आजीनं आपबीती सांगितली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे पिंपरखेडमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. चंद्रपूरच्या दुर्गापूर रयतवारी कोळसा खाण परिसरामध्ये चिखलात अडकलेल्या सांबराला वनपथकानं जीवनदान दिलं. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनपथकानं सांबराला बाहेर काढलं. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सुलेगाळी या ठिकाणी 2 जंगली हत्तींचा मृत्यू झाला. वीज विभागाच्या दुर्लक्षामुळेच इथं तारा तुटून पडलेल्या होत्या आणि त्या तारेच्या संपर्कात येऊन हे 2 हत्ती मरण पावले. दौंड तालुक्यातील शर्वरी आणि मनस्वी राजवाडे या 2 गिर्यारोहक बहिणींनी एका वर्षात तब्बल 57 किल्ले सर केले. त्यामुळे दोन्ही बहिणींचं सर्वदूर जोरदार कौतुक केलं जातंय. श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात सोहळा संपन्न झाला. साताऱ्यामध्ये सिद्धनाथ जोगेश्वरी रथोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी भाविकांनी रथोत्सवात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. तर यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतीचंही आयोजन करण्यात आलं. देशभरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कमीत कमी वेळात दर्शन मिळावं, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 130 कोटींचा निधी मंजूर करून कामाचा कार्यारंभ करण्यात आलाय. वाशिमच्या पद्मतीर्थावरील लाखो दिवे इथं लावण्यात आले आहेत. यावेळी दिव्यांचा झगमगाट ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. दरम्यान आकर्षक विद्युत रोषणाईनं पद्मतीर्थ परिसर उजळून निघाला. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगरच्या मतिमंद विद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी केली जाते.
रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी महामार्ग मंत्रालयानं बांधा वापरा हस्तांतरित करा या मॉडेल अंतर्गत बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागामध्ये एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदारांना दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर ज्या एखाद्या विभागामध्ये 500 मीटरपेक्षा एकापेक्षा जास्त अपघात झाले 500 मीटरमध्ये तर कंत्राटदाराला 25 लाख रुपये दंड आकारला जाईल. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर कपातीची लाट उसळली आहे. 2025 मध्ये आतापर्यंत तब्बल 1 लाखापेक्षा जास्त कर्मचारी बेरोजगार झाले. AI, क्लाउड सेवा आणि नफ्याच्या दिशेनं नव्यानं लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट या कंपन्यांनी ठेवल्यानं लाखो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसतोय. देशातील चहाचं उत्पादन सप्टेंबर 2025 मध्ये घटलेलं आहे. एकूण उत्पादन 5.9% कमी झाले. चहा मंडळाच्या आकडेवारीनुसार या महिन्यात एकूण 15.99 कोटी किलो चहा उत्पादन झालं. तर सप्टेंबर 2024 मध्ये हे प्रमाण 16.99 कोटी किलो होतं. यामुळे चहा महागण्याची शक्यता आहे. देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार आहे. न्यायालयानं पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव यांना सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले. वाशिमच्या रिसोडमधील अमरदास नगर भागामध्ये एका कारमधून पोलिसांनी 51 ग्राम MD ड्रग्ज, 2 किलो गांजा, 2 मोबाईल फोन आणि 1,89,000च्या 378 नकली नोटा असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी जुनैद शेख या आरोपीला ताब्यात घेतलं. पुढील तपास सुरू आहे. नागपूरमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 जणांना अटक केली. नरसिंगराव देशमुख आणि किरण देशमुख असं अटक केल्याचं नाव आहे. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या विहिरीमध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ माजली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केलाय. दरम्यान ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेनं तपास सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेडकीहाळ सर्कलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी ऊस वाहतूक रोखली. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातही ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत होत्या. तर मुंबईमध्ये आणि ठाणे, पालघरमध्ये गुरुवारपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. गेल्या आठवड्यामध्ये तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सध्या राज्यातील काही भागात पाऊस पडतोय. मुंबई मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेनं धावू लागल्यापासून या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ऑक्टोबर महिन्यामध्ये या मार्गिकेवरून 38 लाख प्रवाशांनी प्रवास केला. प्रतिदिन 1,41,000 प्रवासी प्रवास करतायत. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेचा एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल, वडोदरा, अहमदाबाद या विभागांमधील भंगाराची विक्री केली जाते. या भंगार विक्रीतून 2025-26 या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेला 302 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईमधील हवेत सुधारणा झाली आहे. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी सुद्धा काही भागामध्ये तुरळक पाऊस पडला. त्यामुळे हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेला. ब्रिटनमधील डी मॉन्टफॉक युनिव्हर्सिटी लेसेस्टर सोबत मुंबई विद्यापीठामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे दोन्ही विद्यापीठांदरम्यान दुहेरी पदवीसह सहपदवी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होणार आहेत. इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून टॅक्सी सेवेला परवानगी आहे. असं असताना ॲपवर आणि रस्त्यांवर मात्र पेट्रोल बाईक टॅक्सी उपलब्ध होते. आरटीओकडून अशा बाईक चालकांवर कारवाई केली जात असली तरी कंपन्या जुमानत नसल्याचं चित्र आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीमध्ये सिडकोच्या विविध हाऊसिंग योजनांमधील घरांच्या किमतीत सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांची कपात केली जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. मुंबई पालिकेकडून कबुतरांना दाणे टाकण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून 4 जागा निवडण्यात आल्या.
मात्र अंधेरी मुलुंड बोरिवली भागातील स्थानिक नागरिकांकडून पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध होतोय. पालिकेनं आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली जाते. मुंबईतील वाहतूक गतिमान करण्यासाठी उभारलेल्या मेट्रो मार्गिकांचा 80 किलोमीटर लांबीचं जाळं तयार झालंय. या सर्व मार्गिकांवर मिळून आता कार्यालयीन दिवसामध्ये 10 लाख प्रवासी प्रवास करतायत. मेट्रोमुळे जलद आणि आरामदायी प्रवासाचा नवा पर्याय मिळाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. उल्हासनगरच्या माळशेज कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पूल 20 दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. माफ करा, 20 दिवसांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामासाठी हा उड्डाण पूल बंद असेल. वाहन चालकांसाठी त्यामुळे गैरसोय होणार आहे. मुंबईतील बरसोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गावर लवकरच 4 ऐवजी 6 डब्यांच्या गाड्या धावू लागणार आहेत. मेट्रोचे संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो 1नं त्यासाठी 32 अतिरिक्त डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. तर मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 16 गाड्या धावत आहेत.